भोंगेमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी गेले अनेक महिने भाजप नेते किरीट सोमय्या महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमध्ये जात आहेत, तेथील पोलीस प्रशासनाची भेट घेत आहेत। नक्की त्यांची ही चळवळ काय आहे, आंदोलन काय आहे, ह्याच्याबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आज तुम्ही ठाण्यामध्ये आलेला आहात। ठाण्यामध्ये आता वर्तकनगर या ठिकाणी तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। भोंगेमुक्त महाराष्ट्र नक्की काय तुमचा उद्देश आहे? काय ज्या पद्धतीने एक काही ठराविक राजकीय नेते धर्माचा उपयोग करून जो गोंगाट फैलवतात, त्यांना स्वतःची दादागिरी प्रस्थापित करायची आहे। मुंबई पोलिसांनी, मुंबईच्या नागरिकांनी भोंगे मुक्त मुंबई केलं आहे। आता महाराष्ट्र पण भोंगे मुक्त करायचं आहे। उच्च न्यायालयाचा आदेश आहे, पोलीस महासंचालकांनी नियमावली दिलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने घोषित केलं आहे। मुंबई झालं, आता ठाणे, वसई, विरार, उद्या मी जातोय नाशिकला, रविवारी जाणार पुण्याला, संभाजीनगरला। भोंगे मुक्त महाराष्ट्र होणार। भाजप हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो। तुमची चळवळ जी आहे, जो एल्गार तुम्ही पुकारलेला आहे भोंगे मुक्त महाराष्ट्राचा, आगामी काळामध्ये भाजपसाठी हिंदुत्ववादी पक्ष म्हणून हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार। हिंदुत्व मध्ये जे प्रेरणा आहे ती राष्ट्रीयत्वाची आहे। कुणी कुणाला नमस्कार करावा, कुठल्या देवाला पूजा करावी हा वेगळा विषय आहे, परंतु धर्माच्या नावाने मी गोंगाट, दादागिरी, एक म्हणजे मी मुंबराचं तुम्हाला उत्तर दाखवतो पोलिसांचं। 112 मस्जिद, 33 मदरसे, ठिकाणी पण पोलीस परमिशन नाही घेतली। असं नाही चालणार। नियम सगळ्यांना लागू होणार। मशिदीवरील अनधिकृत भोंगे खाली येणार। मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढणार, धर्माच्या नावाने जो गोंगाट चालू आहे तो बंद करणार, असं मत नुकतंच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलेलं आहे। एकूणच आगामी काळामध्ये काही सण समारंभ देखील आहेत आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या यांनी ठाण्यामध्ये घेतलेली ही भेट आणि भोंगेमुक्त महाराष्ट्राचा विषय हा नवीन राजकारणाला आता वळण देणार का, मुस्लिम बांधवांची ह्याबाबत काय प्रतिक्रिया असणार, ह्याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोहमसह बित्तम बातमीसाठी मी सिद्धेश शिगवण, ठाणे।